श्री स्वामी समर्थ. तुम्ही कशी आहेत? श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आता अमेरिकेमध्ये निघालो आहे ट्री कलर पाहण्यासाठी. तर द्विज आणि स्वरा खूप एक्सायटेड आहेत की कसं असणार आहे काय. आणि माझे केस तेल लावलं होतं ना, म्हणून माझे केस जमून गेलेत. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवून 4 महिने झालेले आहेत, पण अपलोड करायलाच उशीर झाला व्हिडिओला. रोडवरती पण फॉल कलर खूप छान झालेला आहे. तर आम्ही निघालो होतो डेंजरफील्ड पार्कला. तर हे आम्ही जिथे राहतो तिथून 2 तासाच्या आणि आजूबाजूला पूर्ण या पद्धतीने जंगल आहे, घनदाट झाडं आहेत. डेंजरफील्ड तिथंच तर दिला आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डेंजरफील्ड पार्कमध्ये एंट्री केलेली आहे. तर आजूबाजूला हे पहा किती घनदाट जंगल आहे. जसं की आपण आपल्या भारतात कोकणात जातो त्या पद्धतीनेच इथे खूप घनदाट झाडं आहेत. तर इथे जंगलात कॅम्पिंग वगैरे हे सुद्धा होतं इथे. आम्ही इथे आता पार्कमध्ये पोहोचलेलो आहे. तर आता आजूबाजूचं कसं आहे तुम्हाला दाखवते, तर बघूया. आणि आम्ही घरून येतानाच ब्रेकफास्ट आणि लंच घेऊन आलेलो होतो सोबत. तर आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स पण आहेत. 4 फॅमिली मिळून आम्ही आलेलो होतो. खाना खाकर फिर पैर बूटी खाना है. ये मेरा है. ये मेरा पानी है. कौन सा? ये आम्ही सगळ्यांनी इथे असा छान नाश्ता करून घेतला आधी. इथला जो पूर्ण परिसर आहे तर तो पूर्ण हिरवागार आहे आणि असं डोळ्यांना खूप सुंदर दिसतंय सगळं. इथे पाण्याचा खूप मोठा तलाव आहे हा, आणि इथे बोट राईड पण आहे. हा इथला पूर्ण परिसर खूप मोठा आहे आणि वॉकिंग ट्रेल पण आहेत इथे. तर लोक इथे वॉक करण्यासाठी पण जाऊ शकतात 2-2, 2.5 किलोमीटर. तर इथे बोट राईड पण आहे. तर आता सगळ्यांनी बोट राईड करायचं ठरवलेलं आहे. तर तिकडेच निघालो आहे बोट राईडसाठी. स्वरा आणि द्विज तर जास्तच एक्सायटेड आहेत, पण ते थोडे आगाऊ आहेत म्हणून जरा भीती पण वाटते. आम्ही बोटमध्ये बसलो, त्यानंतर मुलांना जवळच घेऊन बसलो पुढे. आणि ह्या बोटचं तिकीट होतं $20, म्हणजे जवळजवळ भारतीय रुपये हे 1800 रुपये होते. स्वरा आणि द्विजने तर खूप एन्जॉय केलं बोट राईड करून. आणि त्यानंतर सर्वांना कडकडून भुका लागल्या होत्या. दुपारचे 2 वाजले होते. तर सगळे आम्ही या पद्धतीने इथे जेवायला बसलो होतो. आणि इथेच बाजूला सगळे कॅम्पिंगच्या कार पण होत्या, कॅम्पिंगच्या गाड्या. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला जवळजवळ 4 वाजले तिथेच. तर मस्तपैकी चहा वगैरे पण घेतला, घरूनच आणलेला होता. आणि पुन्हा आता जो पुढचा पॉईंट आहे तो फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे इथून. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा.
आम्ही कुठला पॉईंट बघायला जाणार आहोत तर त्याचा ब्लॉग पुन्हा 2 दिवसांनी येईल. तर व्हिडिओला पूर्ण बघा. आता स्वरा आणि द्विष तर खूप दमलेत, तर ते आता गाडीत झोपूनच जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.